हेलो गाइस, तो हम लोग गोवा घूमने आए थे मैं अपने फ्रेंड्स लोग के साथ और मुझे तर दुसरी गोष्ट कोइंसिडेंटली ये म्हणजे मिला। साडीवरती कोणच येत नाही मित्रांनो. आणि ही सर्व पहिल्यांदा वेस्टर्न आहेत. मीच फक्त साडी घालून आलेले आहेत. जे आहे ना सर्व आपल्याला लोक वाटतं ते केलं पाहिजे. महाराष्ट्रीयन संस्कृती आहे. महाराष्ट्रीयन. हॅलो गाईज, चला आज आम्ही तुम्हाला गोव्यातील गणपतीचे दृश्य दाखवणार आहे. बघा आपण जसं म्हणतो की मध्ये महाराष्ट्रात जसे मंडळ वगैरे असतात तसेच गोव्यामध्ये पण इथं मंडळ वगैरे आहेत आणि बऱ्यापैकी म्हणजे देखावे वगैरे सुंदर इथे केलेले आहेत त्यांनी. तर तुम्हाला जो आशिकी पिक्चर वगैरे झालेला आहे त्याच्यामध्ये तो जो चर्च आहे त्याच्या शेजारी वगैरे पण गणपतीचं मंडळ आहे तिथं पण बसवलं आहे. तर ती शूटिंग वगैरे कुठं झाली होती आणि ते म्हणजे मंडळ कसलं आहे किंवा कसा प्रकारे गणपती वगैरे इथे बसवतात तर हे तुम्हाला मी आज आम्ही या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. स्टे ट्यून, चलो देखते. बघा मित्रांनो, आता आम्ही जस्ट आतमध्ये एंट्री करणार आहे. तर कशा पद्धतीने गणपतीची सजावट वगैरे केलेली आहे तर ते तुम्ही बघू शकताय. एकदम बघूयात आता आत गेल्यानंतरच आपल्याला समजेल की कशा पद्धतीने सजावट वगैरे केलेली आहे. आणि हा चर्चला लागूनच गणपती बसवलेला आहे. चला. मित्रांनो, आता तुम्हाला आम्ही एक चर्च दाखवणार आहे. ज्या चर्चमध्ये आशिकी 2, सिम्बा आणि अजून कोणते कोणते रोहित शेट्टीचे जे सीन झाले ते बघा. म्हणजे गाडी वगैरे धडकलेली वगैरे हे ते तुम्हाला दाखवणार आहे. बघा आता समोर बघा, हाच तो चर्च आहे. आणि इथं खासियतमध्ये म्हणजे सगळे लोक शॉर्ट्स वगैरे घालून येतात. आणि बघा ही साडी घालून आली त्यामुळं सगळ्यांचं लक्ष हिच्याकडेच आहे की साडी वगैरे घालून. बघा इथे लोक फोटो वगैरे काढतात. समोरच्या जेव्हा इथे ही जी गाडी चालली ना इथे आशिकी 2चा एक सीन झाला होता. वरती मी फोटो पण लावलाय, तो बघून घ्या. इथलाच आहे. गाड्या बघ पुढे, चल. इथं कोण शक्यतो साडी घालून येत नाही, पण ही आली साडी घालून त्यामुळे लोक हिच्याकडे बघणार. हॅलो गाईज, आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी खूप म्हणजे खूप पिक्चरची शूटिंग झालेली आहे आणि हा फेमस चर्च गोव्यातला म्हणून ओळखला जातो. बरोबर, हा फेमस चर्च आहे. इथं आशिकी 2, सिंगम, सिम्बा किंवा अजून म्हणजे भरपूर असे पिक्चर आहेत. धमाल वगैरे पिक्चर तुम्ही पाहिलाच असेल, जो आयकॉनिक पिक्चर आहे धमाल वगैरे. इथं शूटिंग झाली बघा. हे समोर नाही तर म्हणजे गाडीच्या ज्यावेळेस ऍक्सिडेंट वगैरे इथं दाखवला गेलाय. म्हणजे काही फोटो तुम्ही बघू शकता, कारण ऍड करू शकत नाही याच्यामध्ये. व्हिडिओ ऍड करू शकता. हे जे पाठीमागचा स्पेस दिसतोय गाड्या वगैरे जातात बघा, तिथे शूटिंग ऍक्च्युली झालेलं आहे. आणि ज्या आतमध्ये हा जो तुम्हाला चर्च दिसतोय या आतमध्ये, तर आतमध्ये आशिकी 2 वगैरे किंवा ते आलिया भटचा एक कोणता तरी पिक्चर आहे, मला पण ऍक्च्युली आता आठवत नाही, तो पिक्चर आतमध्ये झाला होता. म्हणजे त्याचे सीन आतमध्ये झाला होता. पण जर जमलंच तर मी ते पण वरती म्हणजे टाकण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ नाही टाकू शकत पण इमेज वगैरे टाकू शकतो. त्यामुळे चांगला सीन झाला. आणि इथं दुसरी गोष्ट म्हणजे साडीवरती कोणच येत नाही मित्रांनो. आणि ही सर्व पहिल्यांदा वेस्टर्न आहेत. मीच फक्त साडी घालून आलेले आहेत. सर्व लोक माझ्याकडेच बघत येस आहेत. येस येस सगळेजण याच्याकडे बघत आहेत. त्यामुळं ठीक आहे, पण जे आहे ना आपल्याला वाटतं ते केलं पाहिजे. महाराष्ट्रीयन संस्कृती आहे, महाराष्ट्रीयन. येस ती आपण जपली पाहिजे. कारण इथे येऊन जर आपण यांच्यासारखं वागलं तर मग ते म्हणजे ते बरोबर नाहीये. म्हणजे हिच्यावर मला गर्व का वाटतो,
कारण हिनं ती संस्कृती जपली आणि ती म्हटली की मी साडी घालून येणार. मी म्हटलं ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघू आम्हाला एक मित्र भेटलेत म्हणजे ऍक्च्युली आता झालेत. बघूया त्यांच्यासोबत काही चर्चा होती का ते पण सांगतील तुम्हाला. हे किती हेल्प करत आहेत, यांचे फोटो काढून देत आहेत वेस्टर्न. हेलो गाइस, तो हम लोग गोवा घूमने आए थे मैं अपने फ्रेंड्स लोग के साथ और मुझे कोइंसिडेंटली ये मिल गया है एंड दे आर सो गुड एंड देयर चैनल इज आल्सो सो हेल्पफुल. इन्होंने काफी अच्छे से गोवा को एक्सप्लेन करा है और सब कुछ हमें बताया. तो इनको सब्सक्राइब करिए, लाइक और शेयर करिए. थैंक यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हॅलो फ्रेंड, बघा हे रात्रीचं दृश्य कसं दिसत आहे. आम्हाला आतमध्ये एंट्री भेटलेली नाही, आम्ही खूप वेळा जाऊन आलेलो आहे आतमधून. नेक्स्ट टाइम एंट्री भेटल्यानंतर ना आम्ही तुम्हाला आतला पूर्ण व्ह्यू दाखवूया. सांग ना, हा रस्ता इथं याची शूटिंग झाली होती बघा. हा जो रस्ता मोकळा स्पेस दिसतोय तुम्हाला, इथं आशिकी 2 ची शूटिंग झाली होती इथं. आणि हा चर्च आहे म्हणजे फेमस आहे. प्रत्येक बॉलिवूड पिक्चर मध्ये जे फेमस पिक्चर वगैरे झालेला आहे त्याच्यामध्ये हा चर्च आहे बघा. इथला सध्याचा हा सीन आहे. बघा यांनी एक गुहा बनवल्यासारखं बनवले आणि पूर्ण पाण्यातून जावं लागतंय. म्हणजे जास्त काही पाण्याची पातळी नाही पण पाणी आहे. पण एकदम फील असं येतं की गोव्यामध्ये आलं जातं. पण लाईट वगैरे लावले त्यामुळे चांगलं आहे. आणि हे बघा वरती. guys, बघा सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी आपली महाराष्ट्रीयन संस्कृती जपलेली आहे. जमलेलं आहे बघा. मस्त आहे ते एकदम छान केली. खूप म्हणजे खूप मस्त केली. हे बघा इकडून तुम्हाला हे पण दाखवतो. एवढं किती लांब आहे बघा हे. आणि हे असं पुढून एक्झिट आहे. किती लांब आहे अजून माहित नाही मला, पण आम्ही चाललोय म्हणजे पुढे समजेल आपल्याला किती आहे. बघा इथं लास्ट स्टॉप आहे. इथून इथं आतमध्ये गुहेसारखं बनवलंय. म्हणजे आधीच्या ह्याच्यातून दिसते एकदम म्हणजे भारी वाटतंय. म्हणजे असं बघण्यालायक आहे. म्हणजे एकदम बेस्ट असा फील येतोय की म्हणजे असं पुरातन काळामध्ये कुठेतरी आलोय असं. पूर्ण इथं लावलेलं आहे बघा यांनी. चला, तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्कीच करा. असेच तुम्हाला गोव्यामधील म्हणजे वेगवेगळे जे इव्हेंट वगैरे असतील किंवा काय ते तुम्हाला या चॅनलवर दिसतील. चलो, बाय बाय.